मागच्या पिरियडला आपण घटस्फोटाचे परिणाम पाहणार आहोत. घटस्फोट होण्याची कारणं काय काय आहेत कालच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेले आहेत. आजच्या तासिकेला आपण घटस्फोटाचे इफेक्ट काय होतात, परिणाम काय होतात, एकंदरीत व्यक्तीवर, कुटुंबावर, राष्ट्रावर आणि समाजावर कोणकोणते परिणाम होतात या आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. तर विवाहातून कुटुंबाची निर्मिती होते आणि घटस्फोटाने कुटुंबाचा शेवट होतो असं आपण पाहिलेलं आहे. की घटस्फोट म्हटलं की कुटुंबाचं विघटन होतं. तर कुटुंबाचं विघटन होणं म्हणजे काही दोन व्यक्तीचं वेगळेपण होणं ही जरी सिंपल गोष्ट असेल तरी त्याचे परिणाम ही सभोवतालच्या घटकावर होत असतात. म्हणजे कुटुंबाच्या संरचनेवर त्याचे परिणाम होतात, त्या दोन व्यक्तीवर परिणाम होतात, तसेच कुटुंबातले जी सदस्य असतात, अपत्य असतात, त्या अपत्यावर परिणाम होत असतात. तसेच एकंदरीत सोशल कल्चरवर त्याचे परिणाम होत असतात असं आपल्याला लक्षात येत असतं. तर घटस्फोटाच्या परिणामामध्ये आपण पाहत आलेलो समाजामध्ये की घटस्फोट झाल्यानंतर पुरुषाला समस्यांना जास्त सामोरे जावं लागत नाही, परंतु स्त्रीला जास्त समस्याला सामोरे जावं लागत असतं. म्हणजे पुरुषाचा दुसरा विवाह सहज होऊ शकतो, तो दुसरा विवाह सहज करू शकत असतो, परंतु स्त्रीच्या जीवनामध्ये घटस्फोटानंतर अनेक समस्या येतात असं आपल्याला लक्षात येत असतं. तर मग घटस्फोटाच्या समस्येमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कोणकोणते येतात. तर घटस्फोट बऱ्याच वेळा दोघांना मान्य नसतो. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, घटस्फोट झाल्यानंतर घटस्फोट एका व्यक्तीसाठी आवश्यक असतो, परंतु तो दुसऱ्या सदस्यावर लादला जात असतो. म्हणजे दोन्ही सदस्याला मान्य असणारा घटस्फोट हा क्वचित असतो, 10% असतो, परंतु 70-80% मध्ये एका सदस्यावर त्याचा अन्याय होत असतो. आणि ज्याचं उत्पन्न नाही, जो परावलंबी सदस्य आहे, त्याच्यावर घटस्फोटानंतर उपासमारीची वेळ येत असते किंवा अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येत असते असं आपल्या लक्षात येत असतं. तर घटस्फोटामुळे समाजात कोणकोणते परिणाम होतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की परस्पर विरोधी स्वभावाचे लोक एकत्र राहू शकत नाहीत, ते वेगळे राहिले तर खूप चांगलं आहे असं लक्षात येत असतं. परंतु ते वेगळे राहिलं तर ते दोघांसाठी चांगलं नाही, ते कोणत्या तरी एका सदस्यासाठी चांगलं आहे, एका सदस्यावर ते लादलं जात असतं. तर मग घटस्फोटाचे परिणाम काय होत असतात. तर त्याचं पहिलं कारण आहे, परिणाम काय होत असतो, कुटुंब विघटन होत असतो. म्हणजे विवाहातून कुटुंबाची निर्मिती होते, दोन कुटुंबातील नातेसंबंध तयार होत असतात, नवीन कुटुंबाची निर्मिती होत असते आणि समाज आणि संस्कृतीला चालना मिळत असते. जर असं जरी असलं तरी घटस्फोटानंतर सर्वप्रथम कुटुंबाला तडे जातात, कुटुंब संपुष्टात येत असतं. पण या तारखेपासून कुटुंब संपुष्टात येतं असं आपल्याला लक्षात येत असतं. आणि कुटुंब संपुष्टात आल्यानंतर त्याचे परिणाम समाजावर आणि राष्ट्रावर पण होत असतात. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये घटस्फोटाचा विषय हा कॉमन आहे. तिथं अमेरिका, ब्रिटन सारख्या देशामध्ये तर तिथं त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही, पण भारतासारख्या देशामध्ये घटस्फोटाचे परिणाम कुटुंबावर, समाजावर, राष्ट्रावर होताना दिसत असतात. त्याचबरोबर मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न येत असतो की घटस्फोटा अगोदर मुलांचं पालनपोषण पती पत्नी दोघं मिळून करत असतात, कुटुंबातले आजी आजोबा इतर सदस्य पण त्यांना मदत करत असतात असं लक्षात येत असतो. परंतु नंतरच्या काळामध्ये मुलांचं पालनपोषण कोण करणार. म्हणजे बऱ्याच वेळा घटस्फोटानंतर मुलं कुणाला द्यायची, मुलं कुणाला सोपवायची हा निर्णय घेतला जात असतो. तर घटस्फोटानंतर मुलं कुणाला सोपवायला पाहिजे सांगा पटकन. मुलं आईकडे सोपवायला पाहिजे. आणखी कोर्ट काय निर्णय घेईल. घटस्फोटानंतर बहुतांशी मागणी करणाऱ्या लोकांमध्ये मुलं ही आईकडे राहायला पाहिजे अशी मागणी केली जात असते आणि ती योग्य पण असते. पण बऱ्याच वेळा कोर्ट भावनिक विचार करत नाही, समाज भावनिक विचार करतो. कोर्ट तसा विचार करत नाही. कोर्ट हा विचार करतो की मुलांचा सांभाळ कोण करू शकते, मुलांचं शिक्षण कोण सुरू ठेवू शकते, मुलांचा सांभाळ कोण करू शकते आणि ह्या दोघांपैकी जबाबदार कोण आहे. या 3 गोष्टीचा विचार कोर्ट करते. पण समोर प्रकरण पाहणारे लोक हे मुलं ही आईकडे राहिले पाहिजे असा विचार करतात.
म्हणजे अशा पद्धतीनं मुलांचं पालन पोषणाचा प्रश्न, दोन लोक वेगळे राहिल्यानंतर पहिल्यांदा मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न येत असतो आणि प्रगत देशामध्ये मुलांच्या पालन पोषणाचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आर्थिक प्रश्न सुटला म्हणजे प्रश्न सुटत नसतात, तर मुलांना भावनिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या समजून घेणं गरजेचं असतं आणि ते जर नाही झालं तर मुलं आत्महत्या करतात. म्हणजे क्लास 1 अधिकारी आहेत दोघंही पती पत्नी, महेशकर म्हणून आहेत. पुण्याला त्यांचा मुलगा शिकत होता आणि त्यानं त्याच्या 10व्या-12व्या मजल्यावर उडी टाकून आत्महत्या केली. तर त्याचा आर्थिक प्रश्न सुटला होता, त्यांचा घटस्फोटही झाला नव्हता, दोघेही क्लास 1 अधिकारी होते, परंतु त्याला त्यांनी भावनिकदृष्ट्या समजून घेतलं नाही, परिणामी त्याचा बळी गेला, असा त्याचा अर्थ होता. तर अशा पद्धतीनं घटस्फोटानंतर कुटुंब विघटन होतं, तसंच मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न नव्यानं तयार होत असतो तिथून पुढे. त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक समस्या. मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की घटस्फोटानंतर पुरुषांच्या समस्या कमी असतात, परंतु स्त्रियांच्या समस्या तयार होत असतात. म्हणजे स्त्रियांचं दुसरं लग्न होणं कठीण आहे. त्याच्यानंतर घटस्फोट कसा झाला, का झाला, कोणी घेतला, कशासाठी घेतला, इत्यादी प्रश्न तयार होत असतात आणि या प्रश्नाची उत्तरं तर देताच येतील किंवा लोक मागतील, परंतु त्यानंतर आर्थिक प्रश्न पण तयार होत असतो. सामाजिक प्रश्नासोबत आर्थिक प्रश्न की आता दैनंदिन जीवन जगत असताना आम्हाला पैसे लागतात, आमच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, स्त्री आणि असलेलं एका दाम्पत्य, 2 अपत्य, तर यांचं जे उदरनिर्वाह करायचा आहे तर या उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला पैसे द्या, ते खावटीची मागणी केली जात असते. जर पुरुष असेल, तो जर कमवता नसेल तर तो सुद्धा तशी मागणी करू शकत असतो. तर मग हे आर्थिक प्रश्न तयार होत असतो ना. आर्थिक प्रश्न जर सुटला नाही, बऱ्याच वेळा लोक कोर्टामध्ये आश्वासन देतात की मी माझ्या उत्पन्नाचा 10% हिस्सा मी या पद्धतीनं त्या पुरुषाला देईल किंवा त्या स्त्रीला देईल. म्हणजे घटस्फोटामध्ये फक्त पुरुषच स्त्रीला खावटी देतो अशातला भाग नाही, स्त्री पण पुरुषाला देऊ शकते. तर असं म्हटलं जातं की आम्ही इतका 10% हिस्सा मी असा देईल, परंतु वास्तवात लोक देत नाही, पुन्हा पुन्हा कोर्ट कचऱ्या कराव्या लागतात, तर त्यासाठी बराचसा खर्च होतो आणि मग उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार होत असतो. आणि मग प्रसंगी उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी कुठल्या तरी कंपनीमध्ये, कुठल्या तरी वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये त्या व्यक्तींना काम करावं लागत असतं आणि आपला उदरनिर्वाह पूर्ण करावा लागत असतो. तर अशा पद्धतीची समाजामध्ये त्या व्यक्तींची प्रतिष्ठा कमी होत असते, समाजामध्ये त्यांना वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, समाजाची त्यांच्याविषयी वेगळी धारणा तयार होत असते. मग ती स्त्री असो की पुरुष असो. त्याच्यानंतर एवढ्यावरच थांबत नाही, तर जो व्यक्ती परावलंबी आहे त्याची आर्थिक समस्या निर्माण होत असते, जो स्वावलंबी आहे कदाचित त्याचं ते थांबून जाऊ शकतं. त्याच्यानंतर घटस्फोटामुळे अनैतिकतेत वाढ होत असते, व्यक्तीच्या स्थैर्याला धक्का मिळतो, व्यक्तीच्या अनेक समस्या निर्माण होतात, तसंच व्यभिचाराची पण समस्या निर्माण होत असते. त्याच्यानंतर व्यक्ती विघटन. म्हणजे व्यक्ती विघटन, कुटुंब विघटन, राष्ट्राचं विघटन. म्हणजे म्हणजे विवाहानुसार व्यक्तीला पूर्णत्व येत असं हिंदू धर्म सांगत असतो. विवाह हा आवश्यक आहे, विवाह अनिवार्य आहे, अशा पद्धतीची धारणा या समाजामध्ये आहे. मग या समाजामध्ये विवाह जर नष्ट झाला, विवाहाचे जर 2 भाग झाले, घटस्फोट झाला, तर परिणामी व्यक्तीच्या मनामध्ये एक नैराश्य येत असतं, त्याचं विघटन होत असतं, त्याच्या स्वभावातच बदल होऊन जात असतो, त्याच्या दैनंदिनीवर परिणाम होत असतो. तर ही सगळं जे होत आहे हे सगळं परिणाम त्याच्या व्यसनात पण वाढ होऊ शकते, त्याच्या दैनंदिनीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या एकंदरीत मित्र सर्कलवर परिणाम होतो. बरेच लोक अशा व्यक्तीशी संबंध ठेवत नाही, अशा व्यक्तीला बाहेरच भेटतात, अंतरानेच बोलतात, अंतरानेच राहतात, असा आपला अनुभव आहे. म्हणजे अशा पद्धतीची वागणूक तिथून पुढे समाज वेगवेगळ्या पद्धतीने द्यायला असतो. अगोदर असलेले कुटुंब, एका कुटुंबाचे दुसऱ्या कुटुंबाशी असलेले संबंध, एका कुटुंबाचे अनेक कुटुंबाशी असलेले संबंध, परंतु घटस्फोटानंतर त्याच व्यक्तीला वेगळी वागणूक देताना लोक दिसतात आणि त्याला तसे वेगवेगळे अनुभव येत जातात आणि परिणामी त्याच्या मनावर परिणाम होत असतात. मग त्याचं व्यक्तिगत विघटन होत असतं, त्याचा व्यक्तिगत विकास होताना खुंटताना दिसतो त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट आहे घटस्फोट आणि युगो. युगो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनात असलेला अहंकार किंवा स्व. ही एक युगो ही एक सामाजिक मानवशास्त्रातली संकल्पना आहे. मग युगो म्हणजे काय आहे की आपला स्व जे आहे हा स्व दुखावला जात असतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकासाठी घटस्फोट आवश्यक आहे, परंतु हाच घटस्फोट दुसऱ्यावर लादलेला आहे. आणि मग दुसऱ्यावर लादलेला घटस्फोट काय होत असतो की एकानं घटस्फोट घेतला, तो सुरक्षित झाला, त्याला योग्य निर्णय घेतला, त्यानं त्याचं लाईफ बदललं, दुसरा निर्णय घेतला किंवा त्यानं स्वतःचं जीवन जगायला सुरू केलं. पण दुसऱ्या व्यक्तीच्या जे मनामध्ये जी संकल्पना आहे की जीवन म्हणजे काय, विवाह म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय, समाज म्हणजे काय, त्याच्या सगळ्या संकल्पना मोडीस निघतात
आणि त्याचा सो दुखावला जातो आणि त्याच्या मनामध्ये डिप्रेशन नैराश्य येताना दिसत असते. म्हणजे अशा पद्धतीच्या घटस्फोटानंतर युगोची पण संकल्पना, युगोची पण समस्या निर्माण होत असते, सोची समस्या निर्माण होते. अशा पद्धतीने घटस्फोटाचे परिणाम सांगा म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4 आपल्याला पाठ जर असतील तर त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करता येत असतं. म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी फक्त आई वडीलच पाहिजे असे ते भाग नाही. हॅवलॉक एलिस नावाचा एक समाजशास्त्रज्ञ त्यांना असं म्हटलंय की पती पत्नीपैकी दोघं असण्याची गरज नाही, पण जबाबदारी एकच चालतो म्हणता येतो. पण बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये की पती पत्नी दोघंही आहेत परंतु जबाबदारी कोणीच घेत नाही. म्हणजे मुलं कसे वाढतात तर जसे आहेत तसे वाढतात, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन, संस्कार, शिक्षण, श्रम घेतले जात नाही भारतीय समाजामध्ये. तर त्याला बेजबाबदार म्हणतात. तर जबाबदार म्हणजे काय की त्याचा भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे म्हणजे विकास. म्हणजे नुसते महागडे खेळणे घेऊन देणे म्हणजे विकास नाही, नुसते महागड्या वस्तू घेऊन देणे म्हणजे विकास नाही, 2,500ची रायफल घेऊन देणे म्हणजे विकास नाही. तर त्याच्या मनावर ही जी वेगळ्या पद्धतीचे गेम आहेत, ब्ल्यू व्हेल असेल, त्याच्यानंतर पबजी असेल, अशा वेगवेगळ्या गेम मधून खेळून त्याच्या मनामध्ये हिंसा पेरण्याचं काम पालक करत असतात. तर अशा पद्धतीनं घटस्फोटाचे जे परिणाम असतात, एकंदरीत त्याचे परिणाम व्यक्तीवर होतात, समाजावर होतात, राष्ट्रावर होतात, असं पण आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. हेच मुद्दे लिहिले पाहिजे असं काही नाही, फक्त त्याच्यात या मुद्द्याचा सार आला पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यावी लागत असते. या पद्धतीने आपल्याला घटस्फोटाची कारणं आणि घटस्फोटाचे परिणाम इथपर्यंत शिकून झालेला आहे. उद्याच्या तासिकेला आपण घटस्फोटाची उपाययोजना पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.